मी मोबाईल खोलला तर अशी न्यूज येते की जे सोनम वांगचुक सर आहेत त्यांना उचलून नेलंय, मारहाण केली आहे. आपला इंडिया जो आहे डेमोक्रॅटिक इंडिया आहे का? हे काय चाललंय सरकार ना? पोलीस कॉपरेट करते, पोलीस पण आता भाई कुणाची चमचा झाली आहे तुम्हाला पण माहिती आहे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी दामोदर शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. तर आज मी कॉलेजला गेलो नाही कारण जसं मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं, सॅटर्डेला लेक्चर कॅन्सल होत राहतात. मध्ये मध्ये लेक्चर असतात, मध्ये मध्ये लेक्चर कॅन्सल होतात. तर लेक्चर कॅन्सल झालाय काल, तर म्हणून मी आज गेलो नाहीये. अजून इथे बघा माझी पोरगी झोपली आहे. ए सुटू, ए सुटे, ए सुटे, किती किती नाटक करते बघा. आत्ता जागी होती, जसं ना कॅमेरा आणला ना लगेच झोपायला लागली. माणसं तर नाटक करतातच, पण जनावर पण आता नाटक करायला लागले. यांनी ना नाटकामध्ये पार्टिसिपेट करायला पाहिजे. आपल्या घरात आले सगळे नाटकच करतात, आहे का नाही? भावगडकडे शिकतात, भावकडून त्याला बोलता येत नाही, ते आपल्या घरात आलं की बोलते माणूस. तुम्हाला बघून शौर्य ना, बघितलं ना कसं रडतो. शौर्य पण आजकाल खूप नाटक करायला लागलाय. खोटं खोटं रडतो, लय रडतो खोटं खोटं. अजून मोबाईल असं दाखवलं ना लगेच गप्प राहतो. त्याला मोबाईल दाखवायचंच नाही, तो लय हुशार झाला. अरे यार कडक कर ना चपाती. कडक करू 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 सगळं होऊन जाते. चलो चाय चपाती. हे हात पोळतोय. तर गाईज शौर्य उठलाय, इथे मम्मीकडे झोपलाय. बघतोय बघ. अजून उठल्या उठल्या अशी न्यूज मी मोबाईल खोलला तर अशी न्यूज येते की जे सोनम वांगचुक सर आहेत त्यांना उचलून नेलंय पोलिसांनी, डॉक्टरनी त्यांना हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलंय. जे अभिजित दिपके दादा आहेत त्यांना पण पोलिसांनी मारहाण केली आहे. त्यांना प्रोटेस्टला जायला थांबवत होते. म्हणजे भाई तिथे जंतर मंतरला एवढं हे होत होतं ना, काय सांगू. आपला इंडिया जो आहे डेमोक्रॅटिक इंडिया आहे का? मला असा प्रश्न पडतोय, हे काय चाललंय सरकार ना? पोलीस कॉपरेट करते, पोलीस पण आता भाई कुणाची चमचा झाली आहे तुम्हाला पण माहिती आहे. पोलीस आपल्याला काहीच कॉपरेट करायला बघत नाहीये. आपला इंडिया डेमोक्रॅटिक इंडिया आहे का नाही, मला आता प्रश्न पडायला लागलाय. आपण आपल्या हक्कासाठी आवाज उचलू नाही शकत का? हा मम्मी, पण त्याला का उचलून नेलं उगाच उगाच? त्यांचं जे हंगर स्ट्राईक आहे ना ती तोडायची आहे त्यांना. मग काय गरज म्हणजे हे सगळं बीजेपी जे आहे ना तेच करायला लागलंय. अजून अभिजित दिपके दादांनी सांगितलं पण होतं, प्रोटेस्ट मध्ये ना कोण ना कोण गुंडे पाठवणार आहे, असं काहीतरी करणार आहेत, आमचं प्रोटेस्ट थांबवणार आहे, हंगर स्ट्राईक थांबवणार आहे असं पोलिसांनी. पोलिसांचा पण सपोर्ट असणार, त्या मग बीजेपीची कार्यकर्ते असणार. बीजेपी भाई हे मला ना भाई आता काहीच पोलिसांवरती विश्वास नाही राहिलाय. खरं पोलिसांवरती काहीच विश्वास नाही राहिला. सामान्य लोकांना काहीच कॉपरेट करत नाही. जे काय ना ते वरच्यांचं ऐकतात. अरे तुम्ही ना आमच्यामुळे, जे पोलीस आहे ना तुम्ही आमच्यामुळे. काय बाई चाललंय, भिकाची टुकरी देणार म्हणजे आपण आपल्या हक्कासाठी लढू नाही शकत आपल्या इंडियामध्ये? इंडियामध्ये बघ ना, आधी ब्रिटिश लोकांनी आपल्याला गुलाम ठेवलं होतं, आता हे पॉलिटिशियन आपल्याला गुलाम करतायत. आता ह्यांचे गुलाम बनून राहा. सगळं म्हणतो बाबासाहेबांनी सगळ्यावर हे केलं होतं ना. जे आपले देवत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी एवढं काय करून गेलंय, कॉन्स्टिट्यूशन दिलंय भारताला, पण हे लोक कॉन्स्टिट्यूशन काहीच फॉलो नाही करत आहेत. म्हणजे हे लोक कॉन्स्टिट्यूशनला मोजतच नाहीत, फक्त नावासाठी. इलेक्शन आले तर भारताचं संविधान मी वाचवणार, हे वाचवणार का? हे लोक फक्त नावासाठी बाबासाहेबांचं नाव यूज करून वोट घेत आहेत, ना कॉन्स्टिट्यूशन फॉलो करत आहे. फ्रीडम ऑफ स्पीच बाबासाहेबांनी दिलाय, मग ते लोक आवाज आपली दाबतायत. म्हणजे काय चाललंय इंडियामध्ये? हे लोक कॉन्स्टिट्यूशन आपल्याला फॉलो करू देत नाहीत. राजेशाही आहे का काय म्हणा? ही लोकशाही आहे, पण लोकांचं ऐकतच नाहीत. लोक जे बोलतात तसं होतच नाहीये इंडियामध्ये. अरे सगळे हे कुत्रे येत, कुत्रे जिथं खायला भेटते तिथं पळणारी माणसं आहेत, माहिती का? म्हणलं का, जिथं तुम्हाला घास टाकेल ना ते उचलायला लोक पळतील. म्हणून हे सगळं आणि हे सगळं ना लोकांमुळे, जे 500-500 रुपयामध्ये विकले जातात ना, हे सगळं तुमच्यामुळे. सगळ्यांनी उतरायला पाहिजे खाली.
यार शौर्य पण नाही घरी, खूप बोर व्हायला लागलाय. शौर्य वहिनी गेलेत भाग्यश्रीच्या घरी. भाग्यश्रीचं डोहाळे जेवण आहे उद्या आहे वाटतंय. हा हा, उद्या उद्या डोहाळे जेवण आहे, मग त्याच्यासाठीच आज गेलेत शौर्याला घेऊन. लय बोर व्हायला लागला यार मला. आता आता येईल मम्मी कामावरनं, नाहीतर मला जायला लागेल घ्यायला. मस्त पावसात. तर गाईज मम्मी आली आहे कामावरून. अरे हे तांदूळ. हे तांदूळ चाय बनवायला लागली आहे आल्या आल्या. हे साफ केलेत का तांदूळ? काय माहिती, विचार बहिणीला. अजून ना पाऊस आलाय, पाऊस आलाय. हे बघा, पाऊस आलाय. पप्पा इथं न्यूज बनवतात. हाय, शाबून आहे तर घरी, कसं वाटतंय तुला? अरे साबरूला फोन कर ना, माझ्या व्हिडिओ कॉल कर ना मला. आता हो, मी चहा बनवायला लागले, भिजून आले तुला. इथं आता चहा प्यायला बसलोय. हॅलो टाकायला म्हणलं होतं की तुला. अरे यार आता काय यार, लय गरम गरम व्हायला लागले. आधीच सांगायचं ना. तुला सांगितलं होतं. शौर्य घरी नाही तर खूप घर शांत शांत वाटतंय ना मम्मी. करमत नाही, लय पळतोय तो पण. लुक ॲट दिस गाईस. पप्पा भाकर बनवत आहेत. पप्पा जरा एक्स्ट्रा भाकर बन, एक्स्ट्रा भाकर बनवा माझ्यासाठी. हो पप्पा. किती भाकर बनवत आहेत? हा हो पप्पा, हात सॅनिटाईज केलाय का? केलाय का हात सॅनिटाईज? चांगली भाकर बनवा. काय तुला खायची आहे भाकर? बनवतेल मला एक. चांगली भाकर बनवा, ते हात बीत स्वच्छ हे करून. आई पप्पांनी बघा कशी भाकर बनवली आहे. पप्पांनी भाकर बनवली डाळ भात टाक. आहे. आपल्याला खायला आहे ना भाकर? डाळ भात आहे ना. भाकर. हा भाकरी पण आहेत ना. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं पप्पानी कशी भाकर बनवली. मी लाईफ मध्ये फर्स्ट टाइम बघितलं की पप्पानी भाकर बनवली. लहानपणापासून आतापर्यंत कधीच नव्हता बघितलं पप्पा अशी भाकर वगैरे काय बनवतात. चला मग मित्रांनो, वेळ आली आपली व्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट, जे पण नवीन आहेत चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.